एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं यावर सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची शक्यता असताना साधारणपणे गेल्या 8 दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू वरळी डोममध्ये एकत्र आले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यावेळेस राज ठाकरे यांनी जाहीर केलं तर हा कुठल्याही पक्षाचा मेळावा नसून मराठीपणाचा हा मेळावा असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर या संदर्भात दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रेमाचं भरतं आलं आणि अनेक ठिकाणी दोनही पक्षांनी एकत्रित आंदोलनं केली. अनेक ठिकाणी दोनही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाला जायला सुरुवात केली. मात्र असं सगळं होत असताना दोनही पक्षांकडनं मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतं व्यक्त केली गेली. त्यानंतर या सगळ्याची खोली ओळखून राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना युतीसंदर्भात कुठल्याही प्रकारचं भाष्य करू नका असे आदेश देऊन पुन्हा एकदा संदिग्धता निर्माण केली. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 3 दिवसीय अधिवेशन इगतपुरी येथे आजपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनाला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यांना राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे नेमकं या मेळाव्यामध्ये काय बोलतात, मार्गदर्शन शिबिरामध्ये कशा प्रकारचं मार्गदर्शन करतात, यावर कदाचित महाराष्ट्रातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. या मेळाव्यामध्ये किंवा या मार्गदर्शन शिबिरामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष लागलेलं असणार. कारण शिंदे गट, भाजप यांना देखील राज ठाकरे आपल्याकडे यावेसे वाटतात, तर उद्धव ठाकरे यांना मात्र आता राज ठाकरे हवेच आहेत. असं जरी असलं तरी हे 3 दिवसीय शिबिर कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देऊ शकेल यात शंका नाही.